तर दिल्ली यावेळेस दिल्लीचे देखील ओपिनियन पोल समोर आलेले आहेत। भाजपला इथं 7 जागा ज्या आहेत त्या मिळू शकतात असा अंदाज आहे। आधी देखील 2019 मध्ये देखील 7 जागांवर भाजप विजयी झाला होता। आप आणि काँग्रेस यांची युती झालेली आहे, तरी देखील मात्र इथं भोपळाच दिसतोय। ओपिनियन पोल मध्ये आपण बघतोय 2024 ला देखील काँग्रेस आणि आप युती करून देखील 0च जागा इथं 2024 ला मिळतील असा ओपिनियन पोल सांगतोय। दिल्ली मधली ही आकडेवारी आपण बघतोय आणि यानंतर आकडेवारी आलेली आहे हरियाणा मधून समोर। एकूण 10 जागा आहेत। भाजपला इथं 1 जागा घटू शकते, 9 जागा मिळू शकतात असा ओपिनियन पोल सांगतोय। तर ही 1 जागा जी आहे काँग्रेसला मिळू शकते असा देखील अंदाज आहे। हरियाणामध्ये काँग्रेसला 2019 ला 0 जागा मिळाल्या होत्या, परंतु 2024 ला काँग्रेस म्हणजेच इंडिया आघाडीला इथं 1 जागा मिळू शकते, तर भाजपची 1 जागा कमी होऊ शकते असं ओपिनियन पोल मध्ये म्हटलं गेलेलं आहे। तर जम्मू काश्मीरची देखील आपण ही आकडेवारी बघतोय। इथं एकूण 5 जागा आहेत, तर भाजपला 2 जागा मिळतील, काँग्रेसला इथं 1 जागा मिळू शकते असा अंदाज आहे। तर नॅशनल कॉन्फरन्स उमर अब्दुल्लांची त्याला मात्र इथं आधी 3 जागा होत्या 2019 मध्ये, आता मात्र 2 जागा मिळू शकतात असं ओपिनियन पोल सांगतोय। पीडीपी मात्र 0च या ठिकाणी दिसतंय। भाजपला इथं नुकसान नाहीये, कारण आधी जेवढ्या 2 जागा होत्या त्याच 2 जागा वाढतही नाहीये आणि कमी होत नाहीये असं ओपिनियन पोल मध्ये दिसतंय। उत्तराखंडमध्ये काय चित्र असेल बघा। भाजप एकूण जागा आहेत 6 आणि भाजपला त्यातील 5च्या 5 जागा यंदाही मिळताना पाहायला मिळतात। 5 जागा आहेत एकूण। 5 जागांवरती भाजप पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करेल यंदा असं ओपिनियन पोल मध्ये स्पष्ट होत आहे। उत्तराखंडचा हा ओपिनियन पोल आपण बघतोय। तर ओपिनियन पोल समोर आलेले आहे। दिल्लीचाही ओपिनियन पोल आपल्या समोर आलेला आहे। 7च्या 7 जागा भाजपला मिळताना पाहायला मिळतात आणि याच संदर्भात चर्चा करायची माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार तसंच सकाळच्या सहयोगी संपादक मृणालिनी नानिवडेकर। खूप खूप स्वागत मॅम तुमचं। आणि आपल्यासोबत दिल्लीवरनं जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी सर। सर तुमचंही पुन्हा एकदा स्वागत या ओपिनियन पोल मध्ये। आणि चर्चा करूया दिल्लीची प्रामुख्यानं। आप सातत्यानं आपण बघतोय की आप केजरीवाल यांना नोटिसा पाठवल्या जातात। ईडीची नोटीस आहे, 7 वेळा त्यांना समन्स पाठवलं गेलंय, 7ही वेळेला त्यांनी अक्षरशः त्याला नकारलेलं आहे। अशात आत्ताचं हे चित्र कसं बघायचं याकडे? एकतर केजरीवालांची लोकप्रियता दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये वारंवार स्पष्ट होत आली आहे, पण त्याचबरोबर विधानसभेत जे मत केजरीवालांना जातं ते लोकसभेत मोदींना जातं हे देखील दिल्लीने दाखवून दिलेलं आहे। यावेळेला निवडणुकीच्या आधीचा यात झालेला फरक असा आहे की काँग्रेस आणि आप हे एकत्र आलेले आहेत। आपण गेल्या काही दिवसांपूर्वी पाहत होतो इंडिया आघाडीमध्ये प्रचंड अस्वस्थता होती, जागा वाटपावरून चर्चा पुढे जाऊ शकत नव्हती, कोणीही कोणासाठी त्याग करायला तयार नव्हतं। दिल्लीत तो मुद्दा संपलाय। आप 4 जागा लढवणार आहे आणि काँग्रेस 3 जागा लढवणार आहे। म्हणजे कुठेतरी भारतीय जनता पक्षाचे 2 विरोधक एकमेकांबरोबर येत आहेत। पण गेल्या वेळची जर आपण मतदानाची आकडेवारी पाहिली तर आप आणि काँग्रेस या दोघांनाही मिळालेली मतांची टक्केवारी एकत्र आणली तरी त्यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मिळालेलं मतदान हे जास्त होतं। दुसरं असं की म्हणजे ठीक आहे एकत्र आले आहेत, उत्तम आहे। भारतीय जनता पक्षासमोर पर्याय उभं करणं ही काळाची गरज आहे। लोकशाही जिवंत ठेवायला विरोधकांचं स्थान असलंच पाहिजे। पण हे दोघं एकत्र आल्यानंतर जर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात प्रचंड नाराजी असेल तर त्या एकत्र येण्याला भाजपची काही मतं फुटून मिळू शकतात। तसं होताना दिसत नाही याचं कारण हिंदी पट्ट्यामधलं तर मला राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेचं सोहळा असं वाटतं। एक पूर्ण नर्मदेच्या वरच्या भारतामध्ये ज्याला आपण काऊ बेल्ट म्हणतो किंवा हिंदी भाषिक राज्य म्हणतो, तिथे राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेचं प्रचंड कौतुक आहे, ते लोकांच्या मनामध्ये आजही आहे। त्यामुळे मोदींच्या विरोधात तिथे कुठे वातावरण तर निर्माण झालेलं नाहीच, उलट पक्षी मोदींची लोकप्रियता तिथे वाढलेली आहे।
त्याबरोबर जनतेला मिळणारं मोफत धान्य वगैरे हे सगळे मुद्दे आहेत, कल्याणकारी योजना. आता फक्त दिल्लीत फरक कशाचा पडू शकतो तर शेतकऱ्यांचं जे आंदोलन दिल्लीत होत आहे त्याचा कदाचित मोदींच्या लोकप्रियतेला फटका बसू शकेल. तो मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. अग्रेरियन क्रायसिस अख्ख्या भारताला अस्वस्थ करून टाकणार आहे. पण दिल्ली ही पूर्णतः अर्बन नेचरची झाल्यामुळे आणि दिल्ली जशी मुंबईत मायग्रंट्स भरपूर आहेत तसे दिल्लीतही आता मायग्रंट्स भरपूर आहेत. त्यामुळे मला 7 जागा भाजपला ज्या जात आहेत दिल्लीतल्या त्याबद्दल आत्ता आश्चर्य वाटत नाहीये. आपण एक लक्षात घेऊ की मतदान चाचणी ही काही कल नसतो, तो अंतिम निर्णयही नसतो. पण हा अंदाज मात्र 7 जागा जात आहेत हा सध्या तरी मला पटण्यासारखा वाटतोय. ठीक आहे, मला व्यंकटेश सरांकडे जायचंय की हाच मुद्दा घेऊन की 2 मुद्दे आता मृणालिनी मॅमच्या बोलण्यात आले. ते म्हणजे शेतकरी आंदोलन, त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दुसरा म्हणजे राम मंदिराचा. या दोन्ही मुद्द्यांकडे जर पाहिलं तर कुठला मुद्दा सगळ्यात जास्त सक्षम आहे? अर्थातच राम मंदिर असं सगळ्यांना वाटेल, मात्र शेतकरी आंदोलनाचाही फटका बसू शकतो भाजपला. असे की शेतकरी आंदोलन जे आहे ते शेतकरी आंदोलनाचा त्याचा जो प्रभाव क्षेत्र आहे ते पंजाब आहे, हरियाणा आहे आणि पश्चिमी उत्तर प्रदेश म्हणतो आपण त्यांना. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी त्याचा सहभाग असल्यामुळे दिल्लीमध्ये त्याचे रिपरकेशन्स होऊ शकतात. परंतु ह्या 2024च्या निवडणुकीचं जे वैशिष्ट्य आज दिसतं ते म्हणजे ज्या पद्धतीनं ED, CBI, मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट याचा वापर विरोधकांवरती झालेला आहे. त्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये कुठेतरी चेव आलेला आहे. ही सत्तेची निवडणूक दिसत नाही, ही अस्तित्वाची लढाई आहे विरोधी पक्षांसाठी. त्यामुळं ते किती प्रमाणात त्याला जोर मिळेल ते या पुढच्या काळात कळेल. आज तरी असे की मोदींच्या नावाने जर दिल्लीमध्ये मतदान मिळणार असेल तरी मग हेच उमेदवार कायम राहतील का भाजपचे? हा एक भाग आहे. जे रिपोर्ट्स येतात त्यामध्ये भाजप मोठ्या प्रमाणात उमेदवाराची बदल करणार असं म्हणतात. ज्यावेळेस तुम्ही उमेदवार बदलता त्यावेळेस कुठे ना कुठे तुम्हाला अँटी इन्कम्बन्सीची भीती वाटते. अँटी इन्कम्बन्सी मोदीच्या नावावरती नसेल, अँटी इन्कम्बन्सी भाजपच्या नावावरती असंही आपण गृहीत धरू. परंतु जर ती उमेदवारांच्या नावावरती असेल तर त्याचा फटका भाजप आणि मोदी या दोघांनी बसणार आहे. त्यामुळं मग हे उमेदवारांची जी ते बदलणार म्हणतात ते याचा अर्थच असा की कुठेतरी ग्रे एरिया आहे. म्हणजे आपण साधारणपणे स्थूलमानाने असं म्हणतो की मोदींच्या नावावरती निवडणूक आहेत, मग दगड दिला तरी यायला पाहिजे, उमेदवार बदलायचा कशाला? हा एक भाग. पूर्वी एकेकाळी काँग्रेसचं तिकीट मिळालं की उमेदवार निवडून यायचा. लोक उमेदवाराची जात पाहिजे नाहीत, त्याचं धर्म पाहिजे नाहीत, त्याचं काम पाहिजे नाहीत, निवडणूक ही काँग्रेसच्या नावावरती होत होती. जर तशी परिस्थिती आता अशी असेल तर मग ह्या ज्या बातम्या येतात की मोदी मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार बदलणार, मग हे कुठेतरी विसंगत दिसतं ते. त्यामुळं दिल्लीतलं हे मी आत्ता काही सांगू शकत नाही, कारण दिल्लीमध्ये कशा प्रकारचं पोलरायझेशन होणार आहे. परंतु इथे आम आदमी पार्टीचे काम आहे आणि भारतीय जनता पक्ष तर सत्तेत आहे. त्यामुळे लोक हे शहरातले ह्याचं ते परंपरागत मतदार नसतात. एका इलेक्शनला एका पक्षाला देतात, दुसऱ्या इलेक्शनला दुसऱ्या पक्षाला देतात. ते कळायला काही कारण लागेल. परंतु हे खरं आहे की राम मंदिराचा प्रभाव आहे, पण तो किती मोठा प्रभाव आहे हे कळायला म्हणजे लाट आहे का? जशा आपण राजकारण निवडणुकीमध्ये लाटा पाहिल्या, 1984ची लाट पाहिली, 1977ची लाट पाहिली, तर राम मंदिराच्या नावाने अशी लाट दिसती का? कारण अशी पूर्णपणे भारतवर्षात म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी हे बोलण्यासाठी सोपं आहे, परंतु ते वाटत नाही असं. ते आत्ता तरी वाटत नाही असं. बिलकुल सर, थोडं तुम्हाला थांबतोय. मृणालिनी, एक प्रश्न असा आहे की आता आपण जर कधी दिल्लीचं एकंदरीत चित्र बघितलं, जेवढ्या आधी जागा होत्या तेवढ्याच जागा आता पण दिसत आहेत. त्यामुळे माझा प्रश्न असा आहे की दिल्लीकरांना राज्य चालवण्यासाठी केजरीवाल हवेत आणि मोदी जे आहेत ते देशात हवेत, असंच चित्र सध्या म्हणावं का? की मोदींचा करिश्मा हा दिल्लीमध्ये देखील आहे, परंतु तो फक्त केंद्रामध्ये त्यांनी सरकार भारतामध्ये मोदी सरकार हे भारतात राहावं अशी दिल्लीकरांचा एकंदरीतच कल असल्याचं दिसतंय का? हो, गेल्या निवडणुकांमध्ये सातत्याने हाच ट्रेंड लक्षात आलेला आहे की केजरीवाल ज्या पद्धतीने काम करतायत, विशेषतः आरोग्य सेवा असतील आणि शिक्षण सेवा असतील, त्या जनतेला आवडत आहेत. त्यामुळे आपला पसंती देणाऱ्यांच्या मतदारांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये अजिबात कमी झालेली नाही. पण केजरीवाल हे आपल्या दिल्लीचे प्रश्न सोडवण्यासाठी आहेत. देशाच्या प्रश्नांची उकल
मोदीच करू शकतात किंवा मोदींचं जे काय नेतृत्व आहे गुणदोषांसहित तेच उत्तम आहे असं दिल्लीकरांना वाटत असतं. हे वारंवार लक्षात येत आहे. खरं तर अरुण जेटलींसारखा भारतीय जनता पक्षाचा अत्यंत चांगला मोहरा दिल्लीचा अंदाज न येता का पंजाबमध्ये गेला होता निवडणूक लढायला, हा प्रश्न मला तेव्हाही पडला होता. आणि थोडंसं पुढे जाऊन ज्याप्रमाणे सध्या ईडीच्या कारवाया होत आहेत, राजकीयदृष्ट्या ते वापरलं जात आहे हे अगदी सत्य आहे. पण तरी देखील 95% विरोधकांना जरी चलबुलाती सुरू झालेली असली ईडीची, तरी ते काही कोणी निष्पाप लोक नाही आहेत की ज्यांच्या घरी ईडी पोहोचलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडे दिल्लीत जर चांगला चेहरा असेल, त्यांच्याकडे नाही आहे, तर कुठेतरी आपची जी दिल्लीतली वर्चस्ववादी सत्ता आहे जी उत्तम आहे, जनतेच्या कल्याणाच्या योजना करते, त्याला कुठेतरी पुढच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आव्हान दिलं जाऊ शकेल. पण असा चेहरा भाजपकडे आत्ता नसल्यामुळे दिल्लीत केजरीवाल आणि केंद्रात मोदी असा फॉर्म्युला तिथे दिसेल. अगदी मॅम, थोडं थांबवतोय. रविकिरण सर, एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आप आणि काँग्रेसची युती आहे दिल्लीत, आणि दिल्लीत तरी देखील म्हणजे काँग्रेस आणि आप एकत्र येते, इतके मोठे पक्ष आहेत, तरी देखील या पक्षांना नाकारतील दिल्लीकर? तर रविकिरण देशमुख सर सध्या आपल्यासोबत थोड्याच वेळात त्यांच्याशी संपर्क करूया. व्यंकटेश केसरी सर यावेळेस आपल्यासोबत आहेत. व्यंकटेश केसरी सर, हा प्रश्न माझा आहे की दिल्ली आणि दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस या दोन महत्त्वाच्या पक्षांची युती होती आहे आणि भाजपच्या विरोधात लढतायत, तरी देखील भाजप तिथं मोठा पक्ष दिसत असेल ओपिनियन पोलमध्ये, तर मात्र ही युती जी आहे आपची आणि काँग्रेसची, जी इंडिया आघाडीची, ती फेल होईल. असे की भाजपचे जे प्लस पॉईंट आहेत त्यामध्ये त्यांचं संघटन आहे, त्याच्यामध्ये त्यांच्याकडे साधनं आहेत, त्यांच्याकडे मुद्दे आहेत, हा त्यातला प्लस पॉईंट झाला. मायनस मुद्दे म्हणजे राम मंदिरापासून ते विकासापर्यंतचे आहेत. मायनस पॉईंट जे आहेत ते अँटी इन्कम्बन्सी आहे. मग ही अँटी इन्कम्बन्सी कुणावरती आहे हे कळण्यासाठी काही अवधी लागेल. आणि दुसरी गोष्ट, आप आणि काँग्रेस यांची जी मतं आहेत ते एकमेकांकडे ट्रान्सफर होऊ शकतील काय, हा एक दुसरा ग्रे एरिया आहे. आणि त्यामुळं ते कदाचित हे असे होऊ शकतं की जर वेव असेल तर 7च्या 7 तिसऱ्या वेळेस जागा, दिल्लीतल्या 7 जागा BJP तिसऱ्या वेळेस जिंकू शकेल. परंतु हे सर्व गोष्टी ज्या आहेत ते उमेदवाराची निवड झाल्यानंतर हे चित्र स्पष्ट होतं. आज या घडीला ओपिनियन पोलने आपण सरकार बनवू शकतो कुणाचंही म्हणून, परंतु राजकारणामध्ये खरी निवड, खरा जो युद्ध असतं ते 15 दिवसाचंच असतं, 15 दिवस किंवा 3 आठवडे. तर त्यामुळं कागदोपत्री काँग्रेस आणि आपची युती आहे. कागदोपत्री म्हणजे BJPची तशी ताकदही आहे. BJPचा इथं वोट बँक आहे. जनसंघाच्या काळापासून भारतीय जनता पक्ष दिल्लीमध्ये त्याचं प्रभाव क्षेत्र राहिलेलं आहे. परंतु त्यावेळेस ते फक्त म्युन्सिपाल्टीपर्यंत होतं. लोकसभा आणि लोकसभेच्या जागा काँग्रेस जिंकायची, विधानसभा तर त्यावेळेस नव्हतीच. पण आज या क्षणी ही लढाई इंटरेस्टिंग राहील एवढं मी म्हणू शकतो. अगदी खरं आहे. आणि ही लढाई जी आहे ती काऊ बेल्ट मधली, त्यामुळेच इंटरेस्टिंग ठरणार आहे. नेमके काय रिझल्ट तिकडून लागतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.